नमस्कार मित्रो, मी ऋषिकेश मीरा मुंगुटरायकर आणि पुनश्च तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बायो विथ ऋषी सर, ज्यामध्ये आज आपण घेऊन आलो आहोत सेशन नंबर 4 आपल्या चॅप्टरचा बॉडी फ्लुइड्स आणि सर्क्युलेशन. आणि त्या आजच्या सेशनमध्ये आपण रेड ब्लड कॉर्पस्कल्स, ज्याला आपण इरिथ्रोसाइट्स म्हणतो, आणि हिमोग्लोबिन काय असते ह्या गोष्टी आज आपण आजच्या सेशनमध्ये कंप्लीट करणार आहोत. कुठलाही विलंब न करता आपण वळूया आता आजच्या टॉपिककडे. बघा, आज आपल्याला बघायचं आहे की इरिथ्रोसाइट. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की फॉर्म एलिमेंट्स 3 प्रकारचे होते, इरिथ्रोसाइट्स, ल्युकोसाइट आणि थ्रोम्बोसाइट. त्यामधला जो पहिला फॉर्म एलिमेंट्स आहे, म्हणजे पहिली जी सेल्स आहे जी ह्युमन ब्लडमध्ये असते, ती आहे इरिथ्रोसाइट्स, ज्यालाच आपण काय म्हणून राहिलो, रेड ब्लड सेल्स. बघा, आता रेड ब्लड सेल्सबद्दल आपल्याला काय सांगितलं आहे, रेड ब्लड कॉर्पस्कल्स और इरिथ्रोसाइट्स, ज्याला आपण काय म्हणून राहिलो, रेड ब्लड कॉर्पस्कल्स किंवा इरिथ्रोसाइट्स. याच्याबद्दल काय सांगितलं आहे की आरबीसीज आर द मोस्ट अबंडंट सेल इन ह्युमन ब्लड. ह्युमनच्या ब्लडमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणाऱ्या जर कोणत्या ब्लड सेल्स असतील किंवा फॉर्म एलिमेंट्स असतील तर त्या असतील तुमच्या आरबीसीज, ज्याला तुम्ही रेड ब्लड कॉर्पस्कल म्हणता, रेड ब्लड सेल्स म्हणता किंवा इरिथ्रोसाइट्स म्हणून राहिले. दे आर सर्क्युलर, त्याच्याबद्दल सांगितलं आहे त्या कशा आहेत, सर्क्युलर आहेत, बाय कॉन्केव्ह आहेत अँड हॅव अ डायमीटर ऑफ 7 to 8 mm. बघा, त्यांचा साईज, त्यांची शेप सांगितली आहे. बघा, ह्या कशा असतात, आरबीसीज सर्क्युलर असतात, बाय कॉन्केव्ह असतात आणि त्याची तुम्हाला साईज सांगितली आहे अबाउट 7 to 8 mm मध्ये. त्याच्यानंतर बघा, आरबीसीज आर ई न्यूक्लिएटेड. आरबीसीज काय आहेत तर ई न्यूक्लिएटेड सेल्स आहेत. ई न्यूक्लिएटेड मीन्स दॅट इज दे आर विदाउट न्यूक्लियस. लक्षात घ्या, ई न्यूक्लिएट जर म्हटलेलं आहे तर त्याच्यामध्ये न्यूक्लियस हा काय असणार आहे, ऑब्सेंट असणार आहे. दे अल्सो लॅक, आणखी काय ऑब्सेंट असते त्याच्यामध्ये, दे अल्सो लॅक मायटोकॉन्ड्रिया, आणि मायटोकॉन्ड्रिया सुद्धा त्याच्यामध्ये ऑब्सेंट असणार आहे. म्हणजे लक्षात घ्या की जे आरबीसीज आहेत, आरबीसीजमध्ये न्यूक्लियस ऑब्सेंट असतो आणि मायटोकॉन्ड्रिया सुद्धा काय असतो, ऑब्सेंट असतो. सो ॲनारोबिक रेस्पिरेशन टेक्स प्लेस इन आरबीसीज. म्हणूनच जे ॲनारोबिक रेस्पिरेशन आहे ते कोणामध्ये होते तर आरबीसीजमध्ये होते. ठीक आहे, 3 पॉईंट कव्हर केले की आरबीसीज काय मोस्ट अबंडंट सेल तर ह्युमन बॉडीमधल्या, त्या सर्क्युलर बाय कॉन्केव्ह आहे. त्याची जे डायमीटर सांगितली आहे ते किती आहे, 7 to 8 mm. त्याच्यामध्ये इन्यूक्लिएटेड सेल असल्यामुळे न्यूक्लियस ऑब्सेंट असतो आणि दे अल्सो लॅक द मायटोकॉन्ड्रिया. त्याच्यानंतर बघा, आणखी काय सांगितलं आहे की ब्लडमध्ये किती प्रमाण सांगितलं आहे की काउंट किती भरतो आपल्या आरबीसीजमध्ये. बघा, ब्लड कंटेन, ब्लडमध्ये किती आरबीसीज असतात, 5 to 5.5 म्हणजे 5 ते 5.5 मिलियन्स पर mm³ ऑफ ब्लड. बघा, एका mm³ ब्लडमध्ये जवळपास 5 ते 5.5 आरबीसीज प्रेझेंट असतात. लक्षात घ्या की किती छोटं प्रमाण आहे आणि आरबीसीज किती जास्त प्रमाण, ब्लडचं प्रमाण कमी आहे आणि आरबीसीज किती जास्त प्रमाणात प्रेझेंट आहेत, म्हणून त्याला आपण म्हणून राहिलो मोस्ट अबंडंट सेल इन ह्युमन ब्लड. जर आपण विचार केला तर 5 to 5.5 हा मेल्समधला रेशो आहे आणि फिमेल्समध्ये जर विचार केला तर स्लाइटली थोडासा कमी असतो, म्हणजे किती आहे 4.5 to 5 मिलियन्स पर mm³. म्हणजे मेल्स आणि फिमेल्समध्ये थोडाफार काहीतरी स्लाइटली असा डिफरन्स असतो. आरबीसीज आर फ्रॉम रेटिक्युलोसाइट. ज्या आरबीसीज आहेत त्या कोणापासून फॉर्म होतात तर रेटिक्युलोसाइट्सपासून. आता तुम्ही म्हणसाल की आरबीसीज रेटिक्युलोसाइट्सपासून फॉर्म होतात, ठीक आहे, पण रेटिक्युलोसाइट्स म्हणजे काय, टेन्शन घ्यायचं गरज नाही. रेटिक्युलोसाइट्स म्हणजे काय, तुम्ही त्याला चाइल्ड आरबीसीज म्हणू शकता, त्याला तुम्ही चाइल्ड आरबीसीज म्हणू शकता, चाइल्ड आरबीसीज, किंवा इमॅच्युअर आरबीसीज म्हटलं तरी काही हरकत नाही. इमॅच्युअर आरबीसीज म्हणजे इमॅच्युअर आरबीसीज पासून काय होतात, तुमच्या आरबीसीज बनतात. म्हणजे रेटिक्युलोसाइट्स म्हणजे तुमच्या इमॅच्युअर आरबीसीज आणि इमॅच्युअर सेल्स पासूनच तुमच्या मॅच्युअर सेल्स म्हणजेच तुमच्या इरिथ्रोसाइट्स फॉर्म होतात. लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ आरबीसीज, म्हणजे ज्या प्रोसेस थ्रू तुमच्या बॉडीमध्ये आरबीसीजचं फॉर्मेशन केले जाते त्या प्रोसेसला आपण काय नाव देतो, इरिथ्रोपिओसिस. इरिथ्रोपिओसिस या प्रोसेसद्वारे आपल्या बॉडीमध्ये काय फॉर्म होतात, इरिथ्रोसाइट्स, म्हणून त्या प्रोसेसचं नाव आहे इरिथ्रोपिओसिस. लक्षात आलं. इन फिटस इट ऑकर इन स्प्लीन अँड लिव्हर. म्हणजे हे इरिथ्रोपिओसिस जे आहे ते फिटस लाईफमध्ये, फिटस म्हणजे जेव्हा एखादा बाळ त्या एम्ब्रिओमध्ये असते, एम्ब्रिओमध्ये जी डेव्हलपमेंट चालू असते तेव्हा ज्या हे इरिथ्रोपिओसिस हे प्रोसेस आहे कुठं आढळते, बॉडीच्या स्प्लीनमध्ये आणि लिव्हरमध्ये. आणि जेव्हा त्याची बर्थ होते, एक ॲडल्ट ह्युमन बिंगचा जेव्हा विचार करतो तर ॲडल्ट ह्युमन बिंगमध्ये हे कुठं आढळते तर रेड बोन मॅरो.
कुठं आढळते तर रेड बोन मॅरो, ज्याला आपण RBM सुद्धा म्हणतो, रेड बोन मॅरो. रेड बोन मॅरोमध्ये इरिथ्रोपिओसिस प्रोसेस होते ॲडल्टमध्ये, आणि फिटस लाईफमध्ये स्प्लीन आणि लिव्हरमध्ये इरिथ्रोपिओसिस प्रोसेस होते, ज्या प्रोसेसद्वारे रेटिकुलोसाइट्स फॉर्म केले जातात आणि रेटिकुलोसाइट्सपासून इरिथ्रोसाइट्स फॉर्म होतात. लक्षात आलं. त्यानंतर इरिथ्रोपिओसिस रिक्वायर फोलिक ॲसिड. आता जे इरिथ्रोपिओसिस हे प्रोसेस आहे ज्याच्या थ्रू इरिथ्रोसाइट्स फॉर्म होऊन राहिल्या तुमच्या बॉडीमध्ये, याला कशाची गरज असते तर बघा, फॉलिक ॲसिड लागतं, व्हिटॅमिन B12 लागतं आणि हिम प्रोटीन लागतं. बघा काय काय लागते, फॉलिक ॲसिड लागतं आहे, व्हिटॅमिन B12 आणि हिम, या सगळ्या गोष्टीची गरज असते कोणत्या प्रोसेससाठी, इरिथ्रोपिओसिस. त्यानंतर बघा हार्मोन प्रोड्यूस बाय किडनी, इरिथ्रोपिओटिन ऑल्सो स्टिम्युलेट RBC सिंथेसिस. बघा एक हार्मोन आहे जी की तुमची किडनी प्रोड्यूस करू राहिली. हार्मोन कोण प्रोड्यूस करू राहिली, तुमची किडनी. बघा प्रोड्यूस बाय किडनी, त्या हार्मोनचं नाव सांगितलं आहे इरिथ्रोपिओटिन. बघा इरिथ्रोपिओसिससाठी कोणता हार्मोन लागू राहिला, इरिथ्रोपिओटिन, आणि फॉर्म कोण करू राहिलं, तुमची किडनी. जे काय करू राहिली ते स्टिम्युलेट करण्याचं काम करू राहिली. कशाला तर RBC फॉर्मेशनच्या प्रोसेसला, म्हणजे RBC फॉर्मेशनला, RBC सिंथेसिसला स्टिम्युलेट करण्याचं काम करते एक हार्मोन इरिथ्रोपिओटिन नावाचा, जो फॉर्म करते तुमची किडनी आणि जो की रिक्वायर्ड आहे आपल्या इरिथ्रोपिओसिस या प्रोसेससाठी. लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा इन्क्रीज इन द नंबर ऑफ RBCs, म्हणजे जेव्हा तुमच्या बॉडीमधला RBCचा नंबर वाढतो, RBCचा काउंट वाढतो, त्या कंडिशनला आपण म्हणतो पॉलिसायथेमिया. बघा पॉलिसायथेमिया जर म्हटलं तर पॉलिसायथेमिया एक अशी कंडिशन आहे ज्या कंडिशनमध्ये तुमच्या बॉडीमधल्या, तुमच्या ब्लडमधला RBCचा काउंट इन्क्रीज झालेला असेल. त्याच्यानंतर अँड डिक्रीज इन द RBC काउंट, आणि जेव्हा RBCच काउंट डिक्रीज होतो तुमच्या बॉडीमधला, त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, इरिथ्रोसाइटोपेनिया किंवा इरिथ्रोपेनिया किंवा ॲनेमिया. बघा या तिन्ही कंडिशन एक आहे. कंडिशन एक आहे जरी नावं तीन आहेत. बघा इरिथ्रोसाइटोपेनिया, इरिथ्रोपेनिया किंवा ॲनेमिया, ह्या तिन्ही कंडिशन काय एकच आहेत. ज्या कंडिशनमध्ये तुमचा इरिथ्रोसाइट काउंट तुमच्या बॉडीमधला, तुमच्या ब्लडमधला लो झालेला असेल त्याला आपण म्हणू इरिथ्रोसाइटोपेनिया, आणि ज्या कंडिशनला तुमच्या ब्लडमधला RBC काउंट, इरिथ्रोसाइट्स काउंट इन्क्रीज झालेला असेल त्याला आपण म्हणू पॉलिसायथेमिया. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आहे, स्पॅन ऑफ RBCचा, म्हणजे लाईफ स्पॅन सांगितला RBCचा, तो किती आहे 120 डेजचा. बघा असं म्हणतात की या पृथ्वीवर जो कोणी जन्माला आला त्याचा मृत्यू अटळ आहे. इथं कोणीच याला कोणीच अमर नाही आहे, आपल्या पृथ्वीवर कोणी अमर नाही आहे. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू नक्की आहे. तर म्हणून म्हणतो की काय आपण कोणासोबत हेवे दावे ठेवायचे, सर मला तो हे म्हणते, सर मला हे म्हणते, याचं माझ्यासोबत भांडण नाही, मी याच्यासोबत बोलत नाही, असं आहे तसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथंच राहणार आहेत. जाताना आपण काहीच सोबत घेऊन जाणार नाही आहे. माहीत आहे की जीवन जगणं तर काही सोपी नाही आहे भाऊ, जीवन जगणं सोपी नहीं. असं म्हणतात ना की जिंदगी को जीना आसान नहीं, जिंदगी को जीना आसान नहीं होता, जिंदगी को जीना आसान बनाना पड़ता है, कुछ सब्र करके, कुछ इंतज़ार करके और बहुत कुछ नज़रअंदाज करके. तर अशी हे जीवन जगण्याचं एक सोपी गणित आहे. त्यामुळे कोणासोबत हेवे दावे ठेवून काही फायदा नाही आहे. या आपल्या टॉपिकवर आपण होतो लाईफ स्पॅनवर RBCचा लाईफ स्पॅन सांगितला आहे 120 डेजचा. आफ्टर विच RBCज आर डिस्ट्रॉईड. बघा 120 डेज आज जर RBC फॉर्म झाली असेल तर 120 डेजनं त्या RBCला डिस्ट्रॉय केलं जाते. आणि RBC डिस्ट्रॉय कुठं केलं जाते, इन स्प्लीन. स्प्लीनमध्ये हे डिस्ट्रॉय केलं जाते अँड हेन्स स्प्लीन इज कॉल्ड ॲज ग्रेवयार्ड ऑफ द RBCज. मग बघा आज जी RBC फॉर्म झाली आहे 120 डेज नंतर त्या RBCला डिस्ट्रॉय केलं जाते. आणि कुठं डिस्ट्रॉय केलं जाते तर तुमच्या स्प्लीनमध्ये. म्हणूनच आपण स्प्लीनला काय म्हणतो, ग्रेवयार्ड ऑफ द RBCज. ग्रेवयार्डला आपण मराठीमध्ये किंवा आपल्या भाषेत असंही म्हणू शकतो, ज्याला आपण दफनभूमी म्हणतो. काय म्हणतो, दफनभूमी, वैकुंठधाम, ग्रेवयार्ड. लक्षात येऊ राहिलं. म्हणजेच ग्रेवयार्ड ऑफ द RBC काय तर स्प्लीन. त्यामुळे हे पण लॉक करून ठेवायचं डोक्यात की स्प्लीन इज द ग्रेवयार्ड ऑफ फॉर RBCज. RBC शो प्रॉपर्टी कॉल्ड एज रॉलेक्स फॉर्मेशन. RBC मध्ये एक प्रॉपर्टी शो करते, त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो रॉलेक्स फॉर्मेशन. आता रॉलेक्स फॉर्मेशन काय आहे, दॅट इज फॉर्मेशन ऑफ स्टॅक. आता स्टॅकचं फॉर्मेशन. आता स्टॅक फॉर्मेशन म्हणजे काय की जसं आपण जे कॉईन्स असतात, कॉईन्स पैशांचे, रुपीज, जे आपण एकवर एक अरेंज केल्यानंतर जे बंडल फॉर्म होते त्याला आपण स्टॅक म्हणू शकतो. तसंच RBC मध्ये प्रॉपर्टी काय, असं एकवर एक काय होऊ शकतात, ह्या अरेंज होऊ शकतात. आणि याच प्रॉपर्टीला आपण काय म्हटलेलं आहे, रॉलेक्स फॉर्मेशन. लक्षात आलं. रॉलेक्स फॉर्मेशन म्हणजे बंडल ऑफ, दे कॅन फॉर्म अ स्टॉक ऑफ RBCज, दे फॉर्म अ बंडल ऑफ RBCज.
आरबीसी कंटेन रेड कलर रेस्पिरेटरी पिगमेंट. आरबीसी मध्ये एक रेड कलरचा रेस्पिरेटरी पिगमेंट असते, त्याचं नाव काय सांगितलं आहे, कॉल्ड ॲज हिमोग्लोबिन. त्या रेस्पिरेटरी पिगमेंटलाच आपण काय म्हणतो, हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन काय करते, विच हेल्प्स इन द ट्रान्सपोर्ट ऑफ O2 अँड CO2. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी याची हेल्प होते. अँड मेंटेनिंग द pH ऑफ ब्लड ड्यू टू इट्स बफर ॲक्शन. आणि ब्लडची जे pH मेंटेन केले जाते त्याच्या बफर ॲक्शनने याच्यात सुद्धा हेल्प कोण करते, तर हिमोग्लोबिन. आता आपल्याला इरिथ्रोसाइट्सचे फंक्शनिंग सांगितले आहेत बघा. इरिथ्रोसाइट काय काय करू राहिलं, 4 फंक्शन आहेत. ट्रान्सपोर्ट ऑफ O2 अँड CO2, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं ट्रान्सपोर्ट करणे, मेंटेनिंग pH ऑफ द ब्लड, ब्लडची pH मेंटेन करणे. तिसरं सांगितलं आहे मेंटेनिंग विस्कॉसिटी ऑफ ब्लड, ब्लडची विस्कॉसिटी मेंटेन करणे. अँड ऑल्सो हेल्प इन द ब्लड क्लॉटिंग, आणि ब्लड क्लॉटिंगमध्ये हेल्प करणं. हे सगळे फंक्शन सांगितले आहेत तुम्हाला इरिथ्रोसाइटचे, तुमच्या आरबीसीचे. बघा इरिथ्रोसाइट्स एकदा परत बघा. जर काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आपण त्याच्यावर काहीतरी उपाय करू. याच्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आपल्याला कंटिन्यू करायचा आहे, तो म्हणजे आता तो टॉपिक कंटिन्यू करायच्या अगोदर आपल्याला आरबीसीची काय दिलेलं आहे, इथं डायग्राम दिलेलं आहे. बघा काय सांगितलं होतं आपण, आरबीसीचा शेप कसा आहे, बाय कॉन्केव्ह. बघा इथे तुम्हाला बाय कॉन्केव्ह शेप दिसत आहे, सर्क्युलर आहे, दिसला सर्क्युलर. त्याच्यानंतर साईड व्ह्यू दाखवलेला आहे तुम्हाला आणि टॉप व्ह्यू दाखवलेला आहे. हे सगळं स्ट्रक्चर कोणाचं आहे, तर रेड ब्लड कॉर्पस्कर, रेड ब्लड सेल्स किंवा इरिथ्रोसाइट्सचं. अशा इरिथ्रोसाइट्स तुमच्या ब्लडमध्ये अबंडंट अमाऊंटमध्ये सापडत आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पोर्शन आपल्याला कंटिन्यू करायचं आहे, त्याचं नाव काय आहे, हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिनचं नाव तुम्ही ऐकलं आहे की हिमोग्लोबिन माझं कमी आहे, माझं हिमोग्लोबिन काउंट जास्त आहे, त्याच्यामुळे काय फरक पडणार आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आपण इथं बघू. बघा हिमोग्लोबिन इज रेड कलर रेस्पिरेटरी पिगमेंट. बघा रेड कलरचा एक रेस्पिरेटरी पिगमेंट. रेस्पिरेटरी पिगमेंट का बरं म्हणत आपण याला, कारण तो रेस्पिरेशनमध्ये हेल्प करू आला. O2 आणि CO2 याला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करते, तर तुमचा हिमोग्लोबिन. बघा आता हिमोग्लोबिनबद्दल काय सांगितलं आहे की हिमोग्लोबिन एक रेड कलरचा पिगमेंट आहे, रेस्पिरेटरी पिगमेंट आहे, जो की प्रेझेंट असतो तुमच्या आरबीसीजमध्ये. कुठं प्रेझेंट असतो, आरबीसीजमध्ये. इच इरिथ्रोसाइट कंटेन अबाउट 270 मिलियन्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ हिमोग्लोबिन. एका इरिथ्रोसाइट्समध्ये किंवा एका आरबीसीजमध्ये जवळपास 270 मॉलिक्युल्स असतात. किती, 270 मिलियन्स ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात हिमोग्लोबिनचे. म्हणजे एका आरबीसीजमध्ये 270 मिलियन हिमोग्लोबिन प्रेझेंट असतात. अ हेल्थी इंडिव्हिज्युअल हॅज 12 to 60 ग्राम ऑफ हिमोग्लोबिन. बघा एका हेल्थी इंडिव्हिज्युअल म्हणजे ज्याची तब्येत चांगली आहे, हेल्थी आहे, त्याच्यामध्ये 12 ते 16 ग्राम हिमोग्लोबिन असते त्याच्या 100 ml ऑफ ब्लडमध्ये. लक्षात येऊ राहिलं ना की नॉर्मल ॲडल्ट ह्युमन बिंगमध्ये किती हिमोग्लोबिन असणं गरजेचं आहे, तर 12 to 16 ग्रॅम इन 100 ml. अ कंडिशन वेअर देअर इज अ डिक्रीज ऑफ O2 कॅरिंग कॅपॅसिटी. म्हणजे एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये O2 कॅरिंग कॅपॅसिटी आपल्या बॉडीची कमी होते, डिक्रीज होते. त्या कॅपॅसिटी कशामुळे होते, एक तर लो आरबीसी काउंट किंवा लो HB काउंट. जर तुमच्या आरबीसीचा काउंट कमी झाला असेल तर तुमचं काय O2 कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते, किंवा जर तुमच्या बॉडीमधलं हिमोग्लोबिन कमी झालं असेल तर तुमची जी ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आहे ते कमी होते. त्याच्यानंतर बघा काय सांगितलं आणखी, हिमोग्लोबिन कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. जे हिमोग्लोबिन आहे ते 2 वेगवेगळ्या पार्टपासून बनलेलं आहे. त्यामधला पहिला पार्ट काय, ग्लोबिन प्रोटीन. पहिला काय, ग्लोबिन प्रोटीन. प्रोटीन कन्सिस्ट ऑफ 4 पॉलीपेप्टाइड चेन्स. बघा जे ग्लोबिन प्रोटीन आहे ते 4 पॉलीपेप्टाइड चेन्सपासून बनले आहे. ॲडल्टमध्ये 2 अल्फा आणि 2 बीटा चेन्स असतात. काय असतात, 2 अल्फा आणि 2 बीटा चेन्स असतात. आणि तेच इन फिटसमध्ये जर आपण विचार केला आणि 2 अल्फा आणि 2 गॅमा चेन्स असतात. लक्षात येऊ राहिलं. फिटस हिमोग्लोबिन हॅज मोर अफिनिटी. बघा फिटसचं हिमोग्लोबिन जे आहे ते मोर अफिनिटी असते फॉर ऑक्सिजनसाठी ॲज कम्पेअर्ड टू ॲडल्ट हिमोग्लोबिन. म्हणजे बघा फिटसमध्ये जी हिमोग्लोबिनची अफिनिटी असते ऑक्सिजनसाठी ते जास्त असते ॲडल्टपेक्षा. लक्षात येऊ राहिलं. त्याच्यानंतर दुसरा पार्ट सांगितला आपल्याला हिम पिगमेंट. पहिला आपण काय पाहिलं, ग्लोबिन प्रोटीन. हिमोग्लोबिन मधलं पहिला काय पाहिलं, ग्लोबिन प्रोटीन. आता दुसरं आपण पाहू राहिलो हिम पिगमेंट. हिम पिगमेंट काय सांगितलं आहे की हिम पिगमेंट कन्सिस्ट ऑफ आयरन. हिम पिगमेंटमध्ये मेनली काय असते, आयरन आणि पॉरिफिरिन रिंग. आयरन आणि पॉरिफिरिन रिंग पासून काय तुमचा हिम पिगमेंट बनलेला आहे. इच पॉरिफिरिन रिंग हॅज 1 Fe विच बाइंड्स टू 1 ऑक्सिजन मॉलिक्यूल. बघा प्रत्येक पॉरिफिरिन रिंगमध्ये एक फेरस मॉलिक्यूल असते. फेरस म्हणजे आयरन मॉलिक्यूल असते आणि जो बाइंड होते एका ऑक्सिजन मॉलिक्यूलला. हिमोग्लोबिन विथ O2 फॉर्म्स ऑक्झी हिमोग्लोबिन. जेव्हा हिमोग्लोबिन ऑक्सिजन सोबत बाइंड होते तेव्हा तो काय फॉर्म करते, तर ऑक्सी हिमोग्लोबिन. जेव्हा ऑक्सिजन सोबत बाइंड होते हिमोग्लोबिन तो काय फॉर्म करते, ऑक्सी हिमोग्लोबिन. जेव्हा हिमोग्लोबिन कार्बन डायऑक्साईड सोबत बाइंड होते तेव्हा तो काय फॉर्म करते,
कार्बिमिनो हिमोग्लोबिन. आणि जेव्हा कार्बन मोनोऑक्साईड सोबत कंबाईन होते तेव्हा काय फॉर्म करते, कार्बोऑक्सी हिमोग्लोबिन. लक्षात देऊ राहिलं, जेव्हा ऑक्सिजन सोबत कंबाईन झाला तेव्हा काय फॉर्म केलं त्यानं, ऑक्सी हिमोग्लोबिन. जेव्हा कार्बन डायऑक्साईड सोबत कंबाईन झाला तेव्हा त्यानं काय फॉर्म केलं, कार्बन अमिनो हिमोग्लोबिन. आणि जेव्हा कार्बन मोनोऑक्साईड सोबत कंबाईन झाला तर तेव्हा काय फॉर्म केलं त्यानं, कार्बोऑक्सी हिमोग्लोबिन. लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा आपल्याला स्ट्रक्चर दिलेलं आहे, स्ट्रक्चर ऑफ हिमोग्लोबिन मॉलिक्यूल. एका मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. हे तुमची इरिथ्रोसाइट्स आरबीसीज आहे. याच्यामध्ये 270 मिलियन्स मॉलिक्यूल्स प्रेझेंट असतात हिमोग्लोबिनचे. त्यामधला आपण एक काढलेला आहे आणि एका मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा अल्फा चेन, बीटा चेन दाखवलेला आहे, हिम ग्रुप दाखवलेला आहे इथं, आणि हेलिकल शेप दाखवलेला आहे तुम्हाला पॉलीपेप्टाइड मॉलिक्यूलचा. लक्ष आलं. तर हे होतं स्ट्रक्चर तुमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणाऱ्या हिमोग्लोबिनचं. इथं आपण इरिथ्रोसाइट हा कन्सेप्ट पूर्ण क्लिअर केलेला आहे, हिमोग्लोबिन पाहिलेला आहे. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ल्युकोसाइटचे किती टाईप्स पडतात, त्या टाईप्सचे आणखी किती टाईप्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करायच्या आहेत. तोपर्यंत धन्यवाद.